नमस्कार मंडळी, कसं काय? बरं चाललंय ना? बरं चालायलाच पाहिजे. मी मयुरेश तावडे तुमचं स्वागत करतो रत्नागिरीचं झील या यूट्यूब चॅनलवरती. आजचा ब्लॉग आहे नागपंचमी स्पेशल. कोकणामध्ये नागपंचमी कशी साजरा करतात आणि नागोबाला कसं घरी आणतात आणि त्याची पूजा कशी करतात आणि एंडपर्यंत पूर्ण ब्लॉग आहे. स्टार्ट टू एंड पूर्ण दिवसाचा नागपंचमीचा ब्लॉग आहे हा. त्याला नैवेद्य वगैरे कसं दाखवतात ते सगळं ह्यामध्ये. नक्कीच ब्लॉग एंडपर्यंत पहा. आता जाऊया घरामध्ये नागोबाची पूजा वगैरे करतात, ती कशी करतात ती पण दाखवतो, चला. आता पूजा चालू झाली आहे. हे घेऊन ये. तांदूळ आता पूजा चालू झाली. आता इथे फुलांनी वगैरे हे केलं आहे, फूल वगैरे दाखवली. लायांचा प्रसाद. पहिला नागोबाची पानाने हे केलं, पान आणि फुलांनी शिंपडलं पाणी आणि त्याच्यानंतर गंधक वगैरे लावलं. त्यानंतर फुलं वगैरे अर्पण केली नागोबाला. आणि आता साईडने वगैरे फुलं वगैरे लावलेत मी, हे बघा असे आहेत. आता अजून काय ना काय आहे, बाकी आहे पूजा. तांदूळ वगैरे लावणार, लाया वगैरे दाखवणार, दूध, सगळं काही. त्यानंतर दुपारी नैवेद्यामध्ये गोडाचं लागतं, नेवऱ्या किंवा मोदक वगैरे. मोदक पण बनवणार आहे मी आणि दादा. आता इथे पूजा वगैरे करून झाली आहे. आता दुपारात दाखवणार आणि मग दुपारी थोड्या वेळाने म्हणजेच 12:30-1 पर्यंत नैवेद्य, त्यामध्ये लाया वगैरे असणार. दुपारात आता नागोबाला दुपारात आणि दाखवणार. बघू शकता इथे पूजा वगैरे झाली आहे. इथे आता दुपारात आणि दाखवणार. त्यानंतर लाया, मोदक आणि दुधाचा नैवेद्य असतो तो दाखवणार. त्यानंतर मग बघू अजून काय काय असतं ते सगळं.
इथं इथे झाला. इकडे चालू झालेली आहे आता नैवेद्याची तयारी. दादा बनवतोय मोदक. आता पीठ भागवतोय. बघा बघितंय बघ. तिकडे काकी मोदक बनवते. शेप देते मोदकाला. हा दाबा. नैवेद्य वगैरे झालेलं आहे करून आणलेलं काकाने. आता दाखवत आहेत. ते नैवेद्याने दाखवून झालं. नैवेद्य दाखवून झालं. आता संध्याकाळी जाताना लाया आणि दूध दाखवतात इकडे कोकणामध्ये. मुंबईला कसं आहे, मुंबईला डायरेक्ट ते नाग वगैरे घेऊन येतात घरोघरी आणि दूध लाया वगैरे ते तेव्हा ते एकदम दाखवतात साखर वगैरे. इकडे वेगळं आहे सगळं. इथे मी पहिल्यांदा आलो आहे. पहिल्यांदा बघतोय कसं असतं ते सगळं. तुम्हाला पण दाखवतो. तुम्ही पण व्हिडिओ बघा एंडपर्यंत. आता हे झालं आहे. आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू. आता थोड्या वेळाने नागोबाला रानामध्ये सोडायला नेणार आहे. इथे गूळ लाया आणि दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. हा बघा. आता निघालोय नागोबाला.
आता नागोबाला वगैरे सोडलं. आजचा व्लॉग इथे एंड करतो. चला बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.